हॅलो विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच सुट्टीच्या गॅपनंतर आपण एक टॉपिक 12th सायन्समधला केमिस्ट्रीचा बघतोय. या टॉपिकचं नेमिंग आहे आयोनिक इक्विलिब्रिया. तसं या टॉपिकबद्दल म्हणायचं झालं तर आता थोडासा पार्ट आपला 11th सायन्समध्ये झालेला आहे. त्या टॉपिकचं नाव होतं केमिकल इक्विलिब्रियम. त्याच्या नेक्स्ट पार्ट आपण आज बघणार आहे की जो 12th सायन्समध्ये आहे. आपलं टॉपिक नेम आहे आयोनिक इक्विलिब्रिया. या टॉपिकच्या नेममध्ये आपल्याला कळतंय आयोनिक मीन्स आयन्स आर एक्झिस्टिंग आयदर इन द रिएक्टंट्स साइड or in the product side. The ion may be cation or may be anion. And you know, equilibria, त्याला आपण इक्विलिब्रियम असंही म्हणतो. त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण समतोलपणा, समानता. आता ही समानता कुणामध्ये? रिएक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स यांच्यामध्ये जर रेट इक्वल असेल तर त्याला आपण म्हणतो इक्विलिब्रियम. सो the chemical reaction in which the rate of forward and backward reaction is equal, then you can say the reaction is in chemical equilibrium. पण या टॉपिकमध्ये केमिकलच्या ऐवजी म्हटलंय असं आयोनिक इक्विलिब्रियम. या आयोनिक इक्विलिब्रियममध्ये आयन्स एक्झिस्ट असतील आयदर इन द प्रोडक्ट्स साइड और इन द रिएक्टंट्स साइड. तुम्ही नोट्समध्ये सध्या बघताय की वॉटर कॅन ब्रेक टू फॉर्म H प्लस अँड OH मायनस आयन्स. नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला दिसतंय. Acetic acid in aqueous medium breaks gives rise to acetate and H plus ions. त्याच्या पुढचं पण एक्झाम्पल दिलंय NH4OH aqueous reversible arrow to form NH4 plus aqueous plus OH minus aqueous. लास्ट एक्झाम्पल दिलंय cyanide anion that react with water to produce HCl and OH minus ion. तर लक्षात ठेवा ही एक प्रकारच्या केमिकल रिॲक्शन्स आहेत. या रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट्स किंवा प्रोडक्ट्स कडल्या साईडला आयन्स आहेत. मे बी पॉझिटिव्ह, मे बी निगेटिव्ह और मे बी बोथ्स. जर अशा प्रकारच्या रिॲक्शनमध्ये आयन्स असतील आणि रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन जर का असेल तर त्याला आपण म्हणतो आयोनिक इक्विलिब्रिया. कळते मिळते विद्यार्थी मित्रांनो की ज्या केमिकल रिॲक्शनच्या इक्विलिब्रियममध्ये, ज्या रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये आयन्स एक्झिस्ट असतील रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट कडल्या साईडला, त्याला म्हणायचं आयोनिक इक्विलिब्रिया. ही त्याची एक्झाम्पल मी तुमच्या समोर काय दिलेले आहेत. ओके, सो व्हॉट इज द डेफिनिशन ऑफ दिस आयोनिक इक्विलिब्रिया? द इक्विलिब्रियम एक्झिस्ट बिटवीन ions and unionized molecules in the solution are called ionic equilibria. समजतं खाली एक्झाम्पल तुम्ही बघताय H2O याला काय बरं म्हणायचं? अनआयोनाइज्ड मोलेक्यूल. त्या H प्लस आणि OH मायनसला काय म्हणायचं? आयन्स. त्याला म्हणायचं डिसोसिएटेड पार्ट किंवा त्याला आपण म्हणतो आयोनाइज्ड पार्ट. आणि यांच्यामध्ये इक्विलिब्रियम एक्झिस्ट आहे, त्यालाच आपण म्हणतो आयोनिक इक्विलिब्रियम. ओके, त्याच्या पुढचा एक पार्ट आपण बघितला. लक्षात त्यात मी सांगितलंय आयोनायझेशन अँड डिसोसिएशन. आता लक्षात घ्या, आयोनायझेशन या शब्दामध्ये आपल्याला कळतंय, वर्डमध्ये कळतंय की या ठिकाणी आयन फॉर्म होणार आहेत. आणि डिसोसिएशन मध्ये काय दिसतंय की जस्ट आयन्स वेगळे होणार आहेत, सेपरेट होणार आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर आयोनायझेशन मध्ये कसं आहे की आयन फॉर्म होणार आणि मग ते सेपरेट होणार एखाद्या सॉल्व्हंट मध्ये, त्याला आपण म्हणतो आयोनायझेशन. बट व्हॉट हॅपन्स इन डिसोसिएशन?
ions are already existent, only you have to separate this by using particular solvents. Suppose I will take one kind of example, NaCl. NaCl is an ionic compound. It already contains Na plus and Cl minus. But when it is added into water, then it dissociates to form Na plus and Cl minus. म्हणजे बघा, डिसोसिएशनमध्ये आपण काय केलंय, फक्त सॉल्व्हंटच्या माध्यमातून आपण आयन्सला वेगळं केलंय. तसं बाळांनो आयोनायझेशनमध्ये नाही आहे. आयोनायझेशनमध्ये आयन नसतोच, लक्षात घ्या. तो आयन पोलरायझेशन मोड क्रिएट करायचा, मग त्याला सेपरेट करायचा, याला आपण म्हणतो आयोनायझेशन. तर जरा डेफिनेशन बघा, आपल्याला आयोनायझेशनची काय म्हणायची आहे. द प्रोसेस ऑफ formation and separation of positively and negatively charged ions from the polar covalent compounds when dissolved in water are called ionization. पण आपल्या डिसोसिएशनमध्ये काय व्हायला लागलंय, जस्ट आयोनिक कंपाऊंड ब्रेक व्हायला लागलंय, म्हणून डेफिनेशन आपण अशी करतोय. द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स when dissolved in water are called dissociation. Okay, so this is about definition ionic equilibria, त्याची एक्झाम्पल्स, थोडा बेसिक पार्ट म्हणजे आयोनायझेशन and that of dissociation. टॉपिक मधला पुढचा भाग आपण घेतोय, त्याचं नाव आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स अँड वीक इलेक्ट्रोलाइट्स. आपण इलेक्ट्रोलाइट्सला मराठीमध्ये काय म्हणतो, विद्युत अपघटनी पदार्थ. त्यात दोन प्रकार आहेत, स्ट्रॉंग आणि वीक. सो अकॉर्डिंग टू सायंटिस्ट मायकल फॅराडे, सबस्टन्स कॅन बी डिवायडेड इंटू टू टाइप्स. वन इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स and second is weak electrolytes. आता स्ट्रॉंग शब्दामध्ये तुम्हाला दिसतंय की स्ट्रॉंगचा अर्थ आहे स्ट्रॉंगली ब्रेक होणारा, स्ट्रॉंगली डिसोसिएट होणारा, कम्प्लिटली ब्रेक होणारा, लार्ज नंबर ऑफ आयन्स क्रिएट करणारा. आता लक्षात घ्या, आपण त्याची बरीचशी एक्झाम्पल घेऊ शकतो. स्ट्रॉंग ॲसिड्स आहे, स्ट्रॉंग बेसिस आहे अँड सॉल्ट्स आहे. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. तुम्हाला माहित आहे फेमस एक्झाम्पल हायड्रोक्लोरिक ॲसिड, की ज्याला आपण नेहमी म्हणतो स्ट्रॉंग ॲसिड. फॉर्म्युला HCl. सो व्हेन HCl इज ॲडेड इन टू वॉटर, इट ब्रेक्स कम्प्लिटली टोटली अँड फॉर्म H plus and Cl minus ions. After adding this acid into water, it completely breaks. Means reactant is not existing, only ions are existing. Reaction goes 100%ly in the product side. Means it produces large number of cations and that of anions. म्हणजे हा ॲसिड किंवा बेस किंवा सॉल्ट काय करतोय, कम्प्लिटली ब्रेक होतोय आणि त्याचं कन्वर्जन आयन्समध्ये करतोय. That is good for electricity flow. That is nothing but we know strong electrolytes. याच्या थोडं उलट वीक इलेक्ट्रोलाइट्स. वीकमध्ये कसं लक्षात घ्या, वीक शब्दातच आहे वीकली डिसोसिएट होणारा, वीकली कमी प्रमाणामध्ये आयन्स क्रिएट करणारा सोल्युशनमध्ये. ह्याचं एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे वीक ॲसिड्स, वीक बेसिस. आता बघा, वीक ॲसिड्स तुम्हाला एक्झाम्पल माहिती आहे फॉर्मिक ॲसिड, then hydrocyanuric acid, then example acetic acid, and then phosphoric acid. आता लक्षात घ्यायचं, हे जर का ॲसिड आपण पाण्यात टाकले किंवा वीक बेसिस जर आपण पाण्यात टाकले, तर अतिशय कमी प्रमाणामध्ये हे ब्रेक होणार आणि कमी प्रमाणामध्ये लेस अमाऊंटमध्ये, लेस क्वांटिटीमध्ये प्लस आणि मायनस आयन्स क्रिएट करणार, प्रोड्यूस करणार. यालाच आपण म्हणतो वीक इलेक्ट्रोलाइट्स.
ओके, कळतं मला मी काय म्हणतोय की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आणि वीक इलेक्ट्रोलाइट्समध्ये फरक एवढाच आहे. स्ट्रॉंग कम्प्लिटली होतो आयोनाइज, वीक मात्र स्मॉल एक्सटेंटमध्ये होतो आयोनाइज. म्हणून आपल्या स्क्रीनवर दिसतंय, लक्षात घ्या. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सची आपण डेफिनेशन काय केली आहे? द इलेक्ट्रोलाइट्स which dissociates almost completely are called strong. आणि वीकमध्ये आपण काय केले? द इलेक्ट्रोलाइट्स which dissociates in smaller extent in that medium is called weak electrolytes. आता वीक इलेक्ट्रोलाइट्सचं वैशिष्ट्य लक्षात घ्या असं आहे की वीक ॲसिड किंवा वीक बेस कम्प्लिटली ब्रेक होत नाही. इट ब्रेक्स व्हेरी स्मॉलली, फीबली. So due to small breaking, due to small reaction, breaking reaction, the reactant is existent and again products is existing. Means ions are existing and unionized molecules are again existing. And in between these two, equilibrium can establish. So weak electrolytes can show ionic equilibrium. So this is about strong electrolytes and corresponding weak electrolytes. ह्या टॉपिकमधला एक पुढचा एक पार्ट आपण घेतोय. नेक्स्ट स्लाइडमधला बघा की जो अतिशय महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे. त्यातला बराच पार्ट आपण गेल्या वर्षी पण बघितला आहे. टॉपिक केमिकल इक्विलिब्रियममध्ये ह्या पॉईंटचं नाव आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑर आयोनायझेशन. त्याला आपण अल्फा म्हणतो, नोटेशन त्याला डिनोशन अल्फा असं आहे. तर डिग्रीचा अर्थ नेमका काय असावा? डिग्रीला आपण म्हणतो किती प्रमाणामध्ये, अप टू व्हॉट एक्सटेंट, अप टू व्हॉट लिमिट इट डिसोसिएट्स ऑर आयोनाइज्ड. ओके, की जसं आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की मी खूप कमी खाल्लंय, म्हणजे लो डिग्री ऑफ इटिंग आपण त्याला म्हणूया. कधी आपण म्हणतोय खूप खाल्लंय, खूप बरंच काय खाल्लंय, त्याला म्हणतो हाय डिग्री ऑफ इटिंग आपण असं त्याला म्हणूया. तसंच हे आपण केमिकलच्या बाबतीत, आपल्या केमिस्ट्रीच्या बाबतीत हा पॉईंट डिस्कस करतोय. या पॉईंटचं नाव आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑर आयोनायझेशन. आपण एखादं एक्झाम्पल घेऊया वीक ॲसिडचं. हे ते कुठलंही घ्या. सपोज आय विल टेक एक्झाम्पल ॲसेटिक ॲसिड. मला फॉर्म्युला माहीत आहे, CH3COOH. But when it is added into water, it forms two ions. One is CH3COO minus plus EH plus. म्हणजे आपण मॉलिक्युल्सचं रूपांतर त्याच्या आयनमध्ये केलं, मायनस आणि प्लस आयनमध्ये केलं. पण लक्षात घ्या, ॲसेटिक ॲसिड हे वीक ॲसिड आहे. हे पाण्यामध्ये पूर्णतः कम्प्लिटली ब्रेक होणार नाही आहे, तुटणार नाही आहे. मे बी 10% 20% ब्रेक होईल, बाकी 80% अनआयोनाइज्ड राहील, रिॲक्टंट आहे तसा राहील. म्हणजे ॲक्च्युअली हे ॲसेटिक ॲसिड पाण्यामध्ये किती आयोनाइज झालंय हे सांगण्यासाठी आपण ही टर्म यूज करतोय, डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑर आयोनायझेशन. ओके, तर लक्षात घ्या, मी असंच म्हटलं की सुरुवातीला 1 मोल एवढं ॲसेटिक ॲसिड मी वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं. 1 मोल एवढं ॲसेटिक ॲसिड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं. पण लक्षात घ्या, 1 मोलच्या 1 मोल कधीच या वॉटरमध्ये ब्रेक होत नाहीये. त्यातला काही मोल, काही भाग वॉटरमध्ये ब्रेक होतोय, डिझॉल्व्ह होतोय. म्हणजे तुम्हाला प्रॉडक्ट थोडासा कमी प्रमाणामध्ये मिळणार. मग या ठिकाणी मला काय म्हणायचं आहे, यातलं किती मोल ॲक्च्युली डिझॉल्व्ह झालंय आणि आपण किती मोल घेतलंय यांचा रेशो बघणं, यालाच आपण म्हणतो अल्फा. आपण फॉर्म्युलेमध्ये काय जरा म्हटले तर बघा, अल्फा इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स आयोनाइज्ड. म्हणजे ॲसेटिक ॲसिड किती आयोनाइज झालंय, किती मोल आयोनाइज झालंय,
अपॉन किती आपण मोल घेतलंय यांचा रेशो आपण स्टडी करतोय ॲट इक्विलिब्रियम. यालाच आपण म्हणतो डिग्री ऑफ डिसोसिएशन और डिग्री ऑफ आयोनायझेशन. सो लक्षात घ्या, या ठिकाणी या डिग्री ऑफ डिसोसिएशनची डेफिनेशन कशी आहे बघा. द फ्रॅक्शन ऑफ दी टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट इलेक्ट्रोलाइट्स आयोनायझेस ॲट इक्विलिब्रियम इन ए सोल्युशन at a given temperature is called degree of dissociation or ionization. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, अल्फा नेमकं काय सांगतं, किती मोल्स ब्रेक झाले आपण टोटल किती मोल घेतले यांचा रेशो म्हणजे काय आपण अल्फा म्हणतो. जो काय आपण अल्फा येईल तर जर आपण 100 मल्टिप्लाय केलं तर नक्की तुम्हाला मिळतं पर्सेंटेज डिसोसिएशन किंवा मिळतं पर्सेंटेज आयोनायझेशन तुम्हाला नक्की मिळतं. So this is one kind of points to show the extent of dissociation and extent of ionization. लक्षात घ्या, जेवढा जास्त ब्रेक होणार आहे एखाद्या ॲसिड त्याला आपण स्ट्रॉंगर म्हणतोय, जेवढा कमी ब्रेक होणार आहे कमी आयोनाइज होणार आहे त्याला आपण म्हणतो वीकर ॲसिड्स. सो दिस अल्फा कॅन एक्सप्लेन द स्ट्रेंथ ऑफ दॅट ॲसिड्स और बेसिस. ओके, त्याच्या खाली एक मी म्हटले वाक्य, if C molar solutions of an electrolyte is given, if C molar concentration of an electrolyte is taken, the equilibrium concentration of cations or anions that must be equal to alpha into C. कारण C मोल मधला अल्फा असणार आहे म्हणून अल्फा इंटू सी केलं ही एक्झॅक्ट तुम्हाला कॅटायनचं किंवा आयनियनचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला मिळणार आहे. सो हा पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा होता, डिग्री ऑफ डिसोसिएशन. कळते का बघा, मला काय म्हणायचं आहे की डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे किती प्रमाणामध्ये एखादा ॲसिड किंवा बेस किंवा सॉल्ट ब्रेक होतोय हे सांगण्यासाठी वापरलेलं एक पॉईंट आहे, लक्षात घ्या, बाकी काही नाही. सो पुढचा एक पॉईंट आपण डिस्कस करतोय बाळांनो, पुढचा एक पॉईंट आपण डिस्कस करतोय स्ट्रॉंग ॲसिड्स, वीक ॲसिड्स, स्ट्रॉंग बेसिस अँड वीक बेसिस. आपण जी चिंच खातो किंवा एखादं लेमन मधला ज्यूस पितो तो थोडा आंबट असतो, तो फार आंबट असत नाही, लक्षात घ्या. तो इतका ॲसिडिक असत नाही, त्याला आपण वीक ॲसिड्स असं म्हणू शकतो. आपलं करड घ्या, दही घ्या, त्याच्यामध्ये पण एक ॲसिड असतं, त्याचं नाव आहे लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिड पण एक प्रकारचं वीक ॲसिड आहे की ते खाल्लं असतं लक्षात ठेवा, आपल्याला फारसा प्रॉब्लेम काही येत नाही आहे. ठीक आहे, तर आपण ॲसिडमधले दोन प्रकार बघतोय, एक म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड्स, सेकंड म्हणजे वीक ॲसिड्स. आता लक्षात घ्या, स्ट्रॉंग म्हटलं की स्ट्रॉंग म्हटलं की कम्प्लिटली ब्रेक होणारं, लार्ज स्ट्रॉंगली प्रिपेअर करणारं, कॅटायन्स H+ आयन प्रिपेअर करणारं, त्याला आपण म्हणतो स्ट्रॉंग ॲसिड्स. तर डेफिनेशनमध्ये बघा तुम्हाला कळून जाईल. अँड ॲसिड्स which ionizes completely, the acids which ionizes completely in its aqueous solution and produce, अतिशय महत्त्वाचं म्हणजे काय, लार्ज नंबर ऑफ H+. लक्षात घ्या, जे ॲसिड प्रचंड प्रमाणामध्ये लार्ज नंबरमध्ये H+ आयन्स क्रिएट करतं त्याला म्हणायचं स्ट्रॉंग ॲसिड्स. याचे बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला माहीत आहेत, हायड्रोक्लोरिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड. आता लक्षात घ्या, स्ट्रॉंग ॲसिडचा नेमका अर्थ काय. समजा मी HCl घेतलं पाण्यामध्ये, समजा मी 10 ग्रॅम एवढं HCl घेतलं आणि पाण्यात टाकलं. 10 ग्रॅमच्या 10 ग्रॅम ॲसिड लक्षात घ्या टोटली ब्रेक होणार आहे आणि लार्ज नंबरमध्ये H+ आयन प्रोड्यूस करणार आहे. म्हणजे 100% ब्रेकिंग असणं, डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा 100% असणं, अल्फा 1 एवढा असणं, याला म्हणायचं स्ट्रॉंग ॲसिड्स. ह्याच्या पुढचा पार्ट कसा आहे की वीक ॲसिड्स. वीक म्हणजे ॲसिड्स म्हणजे काय, कमी ॲसिडिक असणं, त्याला आपण म्हणतोय वीकली ॲसिडिक असणं. आता ॲसिडिटी आपण डिपेंड कुणावरती करतो नेमकी, तर H+च्या आयन्सवरती. जो ॲसिड H+ जास्त देणार त्याला स्ट्रॉंग म्हणायचं, अतिशय कमी प्रमाणामध्ये देणार त्याला वीक ॲसिड असं म्हणायचं. एवढाच तो फरक आहे स्ट्रॉंग मधला आणि वीक मधला.
लक्षात घ्या, स्ट्रॉंगचा अल्फा नेहमी 1 असणार आहे आणि वीक ॲसिडचा अल्फा नेहमी लेस दॅन 1 असणार आहे. ओके, हा मूळचा फरक आहे कोणामधला? स्ट्रॉंगमधला आणि वीक ॲसिड्समधला. सो व्हॉट अबाउट स्ट्रॉंग बेसिस आणि वीक बेसिस? आता बघा, मला काय म्हणायचं आहे की बेसिसबद्दल तुम्हाला माहीत आहे, त्याला आपण म्हणतो अल्कलाईन सोल्युशन वगैरे वगैरे. तर बेसिस म्हणजे नेमका आपण घेणार आहे या ठिकाणी अरहेनेसचा कन्सेप्ट. बघा की स्ट्रॉंग म्हटले की आणखी स्ट्रॉंगला आपण म्हणतो कम्प्लिटली आयोनाइज होणारा, डिसोसिएट होणारा आणि प्रचंड प्रमाणामध्ये आयन्स क्रिएट करणारा. आता बेस नेहमी काय प्रोड्यूस करतं? OH मायनस आयन्स, मग ते स्ट्रॉंग असू द्या किंवा वीक असू द्या. जर लक्षात घ्या, प्रोड्यूस केलं लार्ज अमाऊंटमध्ये, द बेसिस विच आयोनायझेस ऑलमोस्ट कम्प्लिटली in its aqueous solution and produces large number of OH minus ions, then that bases are called strong bases. ह्याची बेस्ट एक्झाम्पल कुठली? पोटॅशियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड, बॅरियम हायड्रॉक्साईड अँड सीझियम हायड्रॉक्साईड, की जे कम्प्लिटली ब्रेक होणार, कम्प्लिटली आयोनाइज होणार आणि लार्ज नंबर OH प्रोड्यूस करणार. याला आपण म्हणतो स्ट्रॉंग बेसिस. ओके, तो दिस इज अबाउट स्ट्रॉंग बेसिस. सो व्हॉट अबाउट वीक बेसिस? द बेसिस विच आयोनायझेस टू ए स्मॉलर एक्सटेंट्स. जस्ट थोडंसं लक्षात घ्या, स्ट्रॉंग बेसिस थोडंसं वेगळं आहे की वीक बेस या ठिकाणी काय करणार आहे, जरा बघा की स्मॉल एक्सटेंटमध्ये ब्रेक होणार आहे, आयोनाइज होणार आहे आणि प्रोड्यूस त्याला करणार आहे, प्रोड्यूस लेस नंबर ऑफ OH मायनस आयन्स. then such kind of bases are called weak bases. म्हणजे बघा, एक्झाम्पल त्यांनी घेतलं NH4OH, MgOH ट्वाइस, थोडंसं चुकलं थोडंसं, CuOH ट्वाइस आणि FeOH थ्राइस. आता याच्यामध्ये बघा, जर का आपण NH4OH वॉटरमध्ये ॲड केलं की नक्कीच आपल्याला कमी एक्सटेंटमध्ये, लेस अमाऊंटमध्ये OH मायनस आयन्स मिळणार आहेत आणि त्यालाच आपण काय म्हणतो? वीक बेसिस. सो दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्ट्रॉंग ॲसिड्स, वीक ॲसिड्स, स्ट्रॉंग बेसिस आणि वीक बेसिस. यातलं महत्त्वाचं मी तुम्हाला काय सांगितलं? स्ट्रॉंग ॲसिड्स असू द्या किंवा स्ट्रॉंग बेसिस असू द्या, ह्यांचा अल्फा नेहमी 1 असणार आहे, अल्फा नेहमी 100% डिसोसिएट होणार आहे. ओके, आणि वीक ॲसिड्सच्या बाबतीत आणि वीक बेसिसच्या बाबतीत काय असणार आहे? त्यांचा अल्फा नेहमी लेस दॅन 1 असणार आहे, लेस दॅन 1 असणार आहे. लक्षात घ्या की त्याला आपण म्हणतो वीक बेसिस.